नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, जर तुम्ही बँकेचं लोन पे करू शकत नसाल तर तुमचा शेवटचा मार्ग, शेवटचा पर्याय म्हणजेच OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट. तर ते काय असतं हे आपण जाणून घेऊया. जर तुम्ही सुद्धा बँकेकडून लोन घेतलेलं आहे, मग ते होम लोन असू दे, एज्युकेशन लोन असू दे किंवा कार लोन असू दे, आणि जर त्याचं पेमेंट तुम्ही करत नसाल तर अशा केसमध्ये तुमचं जे लोन अकाउंट आहे ते NPA ह्या कॅटेगरीमध्ये जातं. NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट. मग बँक तुम्हाला काय करते, एक प्रपोजल ठेवते आणि तुम्हाला म्हणते की तुम्ही एक काम करा, पूर्णपणे रक्कम भरण्याऐवजी एक ठराविक रक्कम भरा आणि ठराविक रक्कम जर तुम्ही भरली तर उर्वरित रक्कम ही बँक वेव ऑफ करेल किंवा बँक थोडक्यात काय तर बँक तुम्हाला त्या उर्वरित रक्कमेमध्ये सूट देईल किंवा बँक ती रक्कम विसरून जाईल. मग हे ज्या ॲग्रीमेंटद्वारे होतं त्या ॲग्रीमेंटलाच म्हणायचं OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट. ह्याच्यामध्ये तुमच्यात आणि तुमच्या बँकेमध्ये एक सेटलमेंट होतं. त्या सेटलमेंटमध्ये जी तुमची अमाऊंट ठरते ती अमाऊंट तुम्ही भरून तुमचं जे लोन अकाउंट आहे ते तुम्ही क्लोज करू शकता. आता असा एक प्रश्न आहे की ह्या OTS मध्ये जे काही पर्सेंटेज ठरणार आहे, म्हणजे किती रक्कम तुम्हाला भरायची आहे, ती रक्कम कोण ठरवणार? तर ही जी काही रक्कम असेल ही तुम्हाला आणि बँकेच्या अथॉरिटीजना मिळून ठरवायची आहे. ही रक्कम कशावर ठरते? पहिली तर गोष्ट तुमची काय फायनान्शियल कंडिशन आहे, तुमचं किती दिवसापासून पैसे देणं आहे, थकबाकी आहे, या सर्व गोष्टींवर ती रक्कम ठरते. कधी कधी 10%, 20%, 30%, एक केसेस तर अशा आहेत ज्याच्यामध्ये 60% पेक्षा जास्त सेटलमेंट झालेली आहे. पण हे पूर्णपणे डिपेंड करतं तुमच्या सिच्युएशनवर. हे प्रत्येक सर्कमस्टान्सेसवर, प्रत्येक फॅक्टर्सवर अवलंबून आहे. प्रत्येकालाच एवढी सेटलमेंट मिळेल, प्रत्येकालाच एवढे पर्सेंटेज मिळतील असं काहीही फिक्स नाहीये. त्यामुळे हे पूर्णपणे डिपेंड करतं तुमचा काय क्रायटेरिया आहे, तुमची कशी सिच्युएशन आहे, किती दिवसांपासून तुमचं लोन पेंडिंग आहे आणि तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे, तुम्ही वर्किंग आहात का, नॉन वर्किंग आहात, तुम्ही जॉब करता का, बिझनेस करता, ह्या सर्व गोष्टींवर ते पर्सेंटेज हे ठरलं जातं. त्याच्यानंतर आता आपण बघूया OTS ची प्रोसेस कशी असते. पहिली तर गोष्ट, तुम्हाला बँकेला एक सेटलमेंट रिक्वेस्ट द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर बँक काय करेल, बँक तुमचं प्रोफाईल चेक करेल आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये आणि बँकेमध्ये एक निगोसिएशन होईल. निगोसिएशन म्हणजे काय, तुम्ही आणि बँकेच्या जे काही अथॉरिटीज आहेत यांच्यामध्ये बैठक होईल आणि बैठकीमध्ये तुम्हाला पूर्णपणे बार्गेनिंग करायचं. बार्गेनिंग इन द सेन्स, तुम्हाला बँकेकडून होता होईल तेवढं पर्सेंटेज वाढवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये एक फायनल अमाऊंट ठरेल, तुमच्यामध्ये आणि बँकमध्ये एक फायनल पर्सेंटेज ठरेल किंवा फायनल अमाऊंट ठरेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो ॲग्रीमेंट दिला जाईल, OTS वन टाइम सेटलमेंटचा ॲग्रीमेंट. त्या ॲग्रीमेंटवर तुम्हाला साईन करायचे आहेत. साईन करायच्या अगोदर एकदा प्रॉपर ॲग्रीमेंट वाचून घ्या. त्याच्यामध्ये असं मेन्शन केलंय का आवर्जून बघा की हे जे OTS आहे त्या OTS नंतर तुमचं लोन अकाउंट हे क्लोज होईल. ह्या सर्व गोष्टी एकदा तपासून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जी काही तुमची रक्कम ठरलेली आहे, जे काही पर्सेंटेज आहे त्याचं पेमेंट तुम्हाला बँकेला करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं लोन अकाउंट हे क्लोज होईल आणि OTS ची प्रक्रिया पूर्ण होईल. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस तुमचं लोन अकाउंट क्लोज होतं, मग ते OTS ने क्लोज होऊ दे किंवा जर तुम्ही प्रॉपर पेमेंट करून लोन अकाउंट क्लोज केलेलं असू दे, या दोन्ही केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला नो ड्यू सर्टिफिकेट या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नो ड्यू सर्टिफिकेट म्हणजेच NDC हे काय असतं, ज्यावेळेस तुमचं लोन अकाउंट क्लोज होतं त्यावेळेस तुम्ही बँकेला NDC मागायचं आहे. NDC मध्ये काय असणार आहे, बँक नमूद करेल की ह्या व्यक्तीचं आमच्या बँकेमध्ये ह्या अकाउंट नंबरचं लोन अकाउंट होतं आणि आता ह्याचं लोन अकाउंट क्लोज झालेलं आहे, त्यानं पूर्णपणे पेमेंट केलेलं आहे. मग ते OTS द्वारे असू दे किंवा तुम्ही प्रॉपर जर पेमेंट केलेलं असेल, पूर्णपणे अमाऊंट भरली असेल तर त्याद्वारे. तर असं ह्या व्यक्तीचं आमच्या बँकेमध्ये अकाउंट होतं, त्या अकाउंटचा नंबर तिथं असेल आणि ह्या व्यक्तीने पूर्णपणे आता पेमेंट केलेलं आहे किंवा OTS झालेला आहे, त्यामुळे आम्ही ह्याचं लोन अकाउंट क्लोज करत आहोत आणि ह्या व्यक्तीचं आमच्या बँकेला काहीच देणं नाही. म्हणजे आता हा व्यक्ती आमच्या बँकेला कोणतीच थकबाकी देणं शिल्लक नाही असं त्या नो ड्यू सर्टिफिकेटमध्ये मेन्शन असेल. खाली तिथं दिनांक, ठिकाण वगैरे त्या गोष्टी असतील आणि त्या सर्टिफिकेटवर बँकचा शिक्का, स्टॅम्प वगैरे ह्या सर्व गोष्टी असतील. या सर्टिफिकेटचा तुम्हाला एवढाच फायदा होतो की भविष्यात उठून बँक म्हणायला नको की आमचे लोनचे पैसे पुन्हा दे, असं व्हायला नको, किंवा भविष्यात एखादी कायदेशीर अडचण किंवा कायदेशीर एखादी लिगल लायबिलिटी, जबाबदारी तुमच्यावर यायला नको, म्हणून नो ड्यू सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. किंवा एक केसेस अशा सुद्धा झालेल्या आहेत की लोन सेटलमेंट झालेली आहे आणि 2-3 वर्षानंतर बँकेने पुन्हा त्यांच्याकडून पैसे मागितलेले आहेत त्या लोन रिगार्डिंग. त्यामुळे कृपया नो ड्यू सर्टिफिकेट म्हणजेच NDC हे बँकेकडून लोन अकाउंट क्लोज झाल्यावर कृपया हे घ्या, NDC घ्या. त्याच्यानंतर आता मुद्दा असा आहे की हे जे NDC आहे, OTS आहे, त्या OTSचा दुष्परिणाम काय किंवा ह्या OTSचे काय तोटे होतात. तर ह्याच्यामध्ये पहिली तर गोष्ट, तुमचा सिबिल स्कोर आहे त्याची पूर्णपणे वाट लागते. सिबिल स्कोर पूर्णपणे खराब होतो. त्यासोबत तुम्हाला भविष्यात लोन मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. सहसा तुम्हाला लोन मिळत नाही. तर हे दुष्परिणाम आहेत OTSचे. पण तेवढेच फायदे सुद्धा आहेत. तुम्हाला लोन रिकव्हरी एजंट पासून सुटका मिळते. तसेच भविष्यात जर एखादी लिगल लायबिलिटी असेल तर त्यापासून सुटका मिळते. हे फायदे आहेत, पण फायद्यासोबत तोटे सुद्धा आहेत, जसं की सिबिल स्कोर खराब होणं, भविष्यात लोन न मिळणं, या सर्व गोष्टी तुम्हाला OTS केल्यानंतर सामोरे जावे लागतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट असं आहे की मला 2-3 दिवसांपूर्वी मेसेज आलेला, त्यामध्ये त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की मी बँकेला OTS साठी प्रपोजल दिलेला आहे. जवळपास 2-3 वेळा मी प्रपोजल दिले OTS साठी बँकेला आणि बँक ते माझं प्रपोजल जे आहे ते रिजेक्ट करते. अशा केसमध्ये मी बँकेवर काय कारवाई करू शकतो का?
तर याचं उत्तर आहे बिलकुल नाही. कारण की ओटीएस हा तुमचा मुळात हक्क किंवा अधिकार नाहीये. ओटीएस हे पूर्णपणे बँकेचं डिस्क्रेशन आहे. जर बँकेच्या मनात आलं, बँकेच्या अधिकार क्षेत्रात जर बँकेला वाटलं की आता आपण ओटीएस करूया किंवा ह्याला एवढी अमाऊंट आपण ह्याच्या बरोबर सेटलमेंट करून घेऊया, तर अशा केसमध्येच तुम्हाला ओटीएसचा लाभ होणार आहे. ओटीएसचा तुम्ही वापर करून घेऊ शकता किंवा ओटीएस उपभोगू शकता. हे पूर्णपणे बँकेच्या डिस्क्रिप्शनवर आहे. जर बँकनं तुमचं ओटीएस रिजेक्ट केलं किंवा बँक ओटीएस साठी तयार नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही बँकेवर काहीच कारवाई करू शकत नाही, कारण की ओटीएस मुळात हा तुमचा हक्क किंवा अधिकार नाहीये. ही एक बँकेला मिळालेलं एक शस्त्र आहे किंवा बँकेला मिळालेलं एक असं वेपन आहे जे बँक वापरतं ज्यावेळेस एखाद्या बँकेला लक्षात येते की ही व्यक्ती आता लोन अमाऊंट पे करू शकत नाहीये, या व्यक्तीकडून ते शक्य नाही. अशा वेळेस बँक हे ओटीएसचा वापर करून तुमच्याकडून जेवढी रक्कम होता होईल तेवढी काढून घेऊ शकते. पण ओटीएस हा तुमचा हक्क किंवा अधिकार नाही. तर हा होता ओटीएस संदर्भात व्हिडिओ. जर तुम्ही लोन पे करू शकत नसाल तर बेटर ऑप्शन शेवटचा हाच असतो की तुम्ही ओटीएस अग्रीमेंट करून एक पर्सेंटेज ठरवून सेटलमेंट करून बँकेच्या लायबिलिटीज पासून सुटका करून घेणं. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तरी या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.